चला व्हिडिओ को वळूया. तर मित्रांनो, भाऊबंदकी किंवा वावराला वावर असल्याने झालेला हादसा या तर हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका वाटतं आणि गोविंदवाडी आपल्या गावातील झालेला हादसा तर खूप मोठं प्रकरण हे. तर चला नमस्कार मंडळी, तर टाकूया विषयावर नजर. तर मित्रांनो, गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी या गावातील तर मित्रांनो झालं असं की छोट्याशा किरकोळ वादामुळं झालेला एक जो असा हादसा आहे मित्रांनो, त्या हादस्यामध्ये तिकडचे भाऊबंद इकडचे भाऊबंद एकत्र मिळून लोखंडी दांड्या बांबूच्या काठ्या आणि अजून म्हणजे लोखंडाच्या हत्याराने वार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 3-4 जण जखमी आहे. तर ही इडली घटना आहे, तर शेतकऱ्याचीच घटना आहे, बांधावरून झालेली घटना. तर मित्रांनो, माझं म्हणणं हे की भांडण करणं सोपं नाही राहिलं, कारण की एवढ्या जागेवरून बांधावरून तुकड्यावरून आपण भांडण करतो. तर त्या भांडणाला मी माझा नमस्कार आहे, कारण की भांडण म्हणजे खतरनाक हे, कारण की त्याच्यात आपली नुकसान होती. मित्रांनो, एक तर आपला हे जे मी बघतोय ना डोळा, माझा डोळा गेला ना, एक म्हणा दोन्ही जरी गेले ना, मला हे कधी वापस येणार नाही, आयुष्यात कधी वापस येणार नाही गेले तर. आणि समजा माझे कान जरी गेले, कानाला जरी मार बसला तर कधीच वापस येणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे. त्यांचे खूप भयंकर भांडणं झाले गोविंदवाडी जिल्ह्यात आपल्या गावातील. असे शेतामधून किरकोळ म्हणजे किरकोळ होता वाद, पण इतका मोठा वाद झाला की खूप असा हादसा झाला. लोखंडाच्या पट्ट्याने मारते आहे, लोखंडाच्या समजा वायरान मारते आहे, खूप मारते आहे. आणि तुम्ही काही असं करू नका, कारण की छोट्या वादामुळे खूप आपल्याला हानी होऊ शकते. तर सांगायचं एवढंच आहे की कारण त्या हाणामारीमधून आपलं काय अवयव तुटलं, ताटलं, पाय मोडला, हात मोडला, हे काही वापस येणार नाही आहे. कारण की हाणामारी बंद करा माझ्या शेतकऱ्याच्या वागांनो. आपणच आपसात भांडत राहिलो तर आपल्यावर अजून पण मोठमोठे माणसं छळ करायला लागतील. आणि आधीच पण छळ करताय लोक शेतकऱ्यावर. येऊशिक आपली मुलगी तरी कोथिंबीरची जुडी म्हणा, भाज्याचं टोपलं म्हणा, डोक्यावर घेऊन जाताना जर कधी दिसली आहे तर ती जर म्हटली ही जोडी 30 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे, तर म्हणत्या 20ची जर असली तर 5ला देते का ग? असं कोण करताय तुम्ही? 5ला देते का? फुकटच घेऊन जा ना शेतकऱ्याकडून, काय लागतंय अजून? फुकटच घेऊन जा. असा तसा माल वाया जातोच, टमाट्याचा भाव नाही टमाट्याला. आणि अजून पण शेतकऱ्यांनी टमाट्याच्या लागवडी करताय. आता भेटन भाव, तवा भेटन भाव, भावाचं काय? अहो काहीच नाही ना शेतकऱ्याला. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, भांडणं करू नका माझ्या शेतकऱ्याच्या वागांनो, ही कळकळीची तुम्हाला विनंती आहे. हा तुमचा भाऊ तुम्हाला सपोर्ट करत राहीन. फक्त मला चांगल्या कमेंट करा आणि सपोर्ट करा छोट्या क्रिएटरसाठी. आणि सांगायचं आपलं एवढंच होतं की भांडणं अजिबात करू नका. छोट्याशा जागेवरून तुम्ही भांडणं करताय, ती जागाच तुम्हाला म्हणजे ते जागा विकून पण तुमचं दुखणं बरं होणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. चला भेटूया एखाद्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.